तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सँडी आणि तुम्ही बघत आहात मराठी सोशल बाईट। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी सोशल मीडिया कम्युनिटीतील खूप सारे अपडेट्स। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर काल संध्याकाळी विराट कोहलीने अचानक इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टने खूप सारे रेकॉर्ड्स ब्रेक केले। या पोस्टमध्ये विराट कोहलीने सांगितले की त्याला आणि अनुष्का शर्माला एक बेबी बॉय झाला आहे आणि त्याचे नाव त्यांनी अकाय ठेवले आहे। आणि या पोस्टवर क्रिकेटर्स, क्रिएटर्स आणि खूप साऱ्या सेलिब्रिटीजने कमेंट करून आणि स्टोरी टाकून त्याबद्दल त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं। आणि या पोस्टने खूप सारे रेकॉर्ड्स ब्रेक केले, जसे की आशियात एका तासात एका पोस्टला सगळ्यात जास्त लाईक, आशियात इंस्टाग्रामवर एका पोस्टला सगळ्यात फास्ट 5 मिलियन लाईक आणि विराट कोहली आणि त्याच्या फॅमिलीला या सगळ्यासाठी खूप खूप अभिनंदन। आपली पुढची अपडेट आहे श्रीमान भाऊ बद्दल। तर तुम्ही श्रीमानचे रेग्युलर व्हिडिओज आणि स्ट्रीम बघत असाल तर तुम्हाला माहितच असेल की श्रीमान त्याच्या फ्रेंड सोबत बूट कॅम्प मध्ये राहतो। तर जिथे त्याचा बूट कॅम्प होता तिथे खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आणि रूल्स होते, तर त्यांना तिथे कंटेंट बनवायला आणि स्ट्रीम करायला पण सोसायटीचा खूप प्रॉब्लेम होत होता। तर आता ते नवीन बूट कॅम्प मध्ये शिफ्ट झाले आहे आणि तिथे त्यांचा खर्च देखील जवळपास अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे। त्यावरच श्रीमानच्या चॅनलवर पहिल्या आणि नवीन बूट कॅम्पचा व्हिडिओ येणार आहे हे त्याने लाईव्ह स्ट्रीमवर सांगितलं आहे। आणि आता 12वीची एक्झाम चालू होत आहे, तर तो याबद्दल काय बोलला ते त्याच्या लाईव्ह स्ट्रीमच्या या पार्ट मध्ये बघा। गाईज, ज्या ज्या लोकांची उद्या एक्झाम आहे ना त्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। बघा, आज खूप पावन दिवस आहे, ठीक आहे। आणि महाराज आहेत ना ते कायम लढले आणि कायम भिडले, त्यामुळे माघारी कधी जायचं नाही, घाबरायचं नाही कुठल्या गोष्टीला, कॉन्फिडंट ठेवा। जर तुमची अभ्यास झालाय तर मस्तपैकी चिल करा आणि परीक्षा देऊ नये। अभ्यास झाला असेल आणि घाबरतील तर जे आहे ते पण विसरतील, आणि अभ्यास नसेल झाला तरी माहेर घेवा, चिल करा आणि पेपर देऊन या, काहीतरी लिहून तर या। पास झाले तर पास झाले, नाही झाले तर परत नेक्स्ट टाइम ट्राय करू ना ब्रो। करुणच्या चॅनलवर नवीन व्लॉग आलेला आहे आणि तुम्ही श्रीमानचे मोठे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की त्याच्याकडे हिमालयन बाईक आहे, ती तो विकणार होता आणि ती बाईक श्रीमान ज्यावेळेस त्याला द्यायला आला त्यावेळेस त्याच्यासोबत एक खूप मस्त सीन झाला, तो तुम्ही बघा। गाइस ये देखो, डायरेक्ट कैसा कैसा मिट्टी मारा, चुम्मा लिया डायरेक्ट माइक लगा दिए। मैं इज्जत में काम करता हूँ। तो श्रीमान जी आज अपनी हिमालयन जा रही है ब्रो, और निंजुड़ी के बारे में तो कुछ बोल नहीं सकते, लेकिन उसको रोने का प्रयत्न कर। आपली पुढची अपडेट आहे ऋषिकेश गाडेकर बद्दल। तर ऋषीच्या चॅनलवर जवळपास एक आठवडा झाला होता, त्याच्या चॅनलवर व्लॉग्स आणि काही व्हिडिओ वगैरे काहीच अपलोड केलं नव्हतं। त्याच्या चॅनलवर नवीन व्लॉग आलेला आहे, त्यात त्याने जी 19 फेब्रुवारीला शिव जयंती होती त्याने कशी सेलिब्रेट केली आणि त्याच्या चॅनलवर व्हिडिओ काय येत नव्हते ते त्याने या व्लॉग मध्ये सांगितलं आहे। तो काय बोलला ते बघा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। मित्रांनो, मला माहिती आहे सगळ्यांनीच व्लॉग खूप जास्त मिस केले, मी पण सगळ्यांनाच खूप जास्त मिस करत होतो, बट हे शॉपचे कामच इतके होते, ऑनलाईन डिलिव्हरीचा लोड, त्यात शॉपचा लोड, त्यामुळे व्लॉग येत नव्हते। कारण आहे ना थोडं तिकडे पण ट्रेन करावं लागत होतं मला, बट आता आहे ना आपले व्लॉग डेली येणार आहे। आपली पुढची अपडेट आहे आदित्य सातपुते बद्दल। तर तो सध्या रेग्युलर व्हिडिओ कार्ड टाकत नाही आणि तो लवकरच 3 ते 4 दिवसांच्या ट्रिपला बाहेर जाणार आहे आणि त्याचे पण व्लॉग चॅनलवर येणार आहे। त्याचे अपडेट त्याने या व्हिडिओ मध्ये दिले आहे, पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। थोडेसे काही इश्यू चालू होते, सॉल्व्ह केले, 10 दिवसांचा गॅप झाला, बट परत एकदा व्लॉग्स बनवणं चालू केलेले। अजूनही मी थोडे अनकम्फर्टेबल, असं नाही का, थोडंसं ब्लॉग्समध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल होतं आहे मला, बट ठीक आहे, परत या सिच्युएशनमधून रिकवर होईल आणि परत छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील। तर तुमच्याकडे काही न्यूज आणि अपडेट्स असेल तर तुम्ही मला इन्स्टाला डायरेक्ट DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही सबमिट करू शकता। आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।